तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता किचनमध्ये काम करत असते, तर अर्जुन एका केस संदर्भात फोनवर बोलत असतो। त्याच वेळेला अस्मिता आणि त्याचसोबत प्रताप, कल्पना हे डायनिंग टेबलवर बसून आता हार बनवत असतात आणि त्याच वेळेला सायलीच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात। कारण आहे ना, तिला ना आता ते विचार जास्त त्रास देत असतात। कारण आता तिला काल जे काही वचन दिलेलं होतं प्रियाने, त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते आणि तिला कधीच पुन्हा एकदा तिकडे जाता येणार नाही याचंच तिला टेन्शन आलेलं असतं। आणि त्यामुळेच ती आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना इकडे अस्मिता बोलत असते की मला कळतच नाहीये, मी बघते ना दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत ही झेंडूची पिवळी आणि त्याचसोबत केशरीच फुलं जास्त का वापरली जातात। खरंच ना, कधी कधी कोणत्या तरी पॉइंटला मला कळतच नाही। त्याच वेळेला मात्र आता प्रताप जे आहेत ते फुलांचं महत्त्व समजावून सांगतात आणि म्हणतात की बघ, जी पिवळी फुलं असतात ना आणि आपली नारंगी फुलं ही शांततेचं प्रतीक असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये विद्येचं सुद्धा प्रतीक असतं, ही फुलं वापरली जातात। दुसरीकडे रविराजांना संशय आलेला असतो की नक्कीच प्रियाने काहीतरी गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि त्यामुळेच आज आपली मुलगी म्हणजे सायली या घरात येत नाही आहे। रविराज म्हणतात की आता मी काही विचार करत बसणार नाहीये, मी थेट आता तिथे जाणार आहे आणि सायलीला विचारणार आहे। कारण मला माहिती आहे ना, सायलीच मला खरं उत्तर देईल आणि म्हणूनच आता सायलीला विचारायला जायचं यासाठी ते सुभेदारांच्या घरी जायचं ठरवतात। पण दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी मी सुद्धा येणार असं आता प्रतिमा बोलत असते। मला सुद्धा सायलीसोबत बोलायचं आहे, नक्की काय झालं आहे ते मीही विचारतेच तिला, असं देखील आता ती म्हणू लागते। त्यावर आता लगेचच रविराज म्हणतात की ठीक आहे, ये तू सुद्धा। तर दुसरीकडे आता सायली किचनमध्ये काम करत असते, पण तिचं ना इतकं लक्ष नसतं, त्यामुळे ती एका दुसऱ्याच दुनियेत हरवून जाते। तिला ना तिच्या लहानपणीची तिची ती आठवण येऊ लागते, तिचा तो आवाज, या सगळ्या गोष्टींमध्येच ती आता पूर्णतः हरवून गेलेली असते। आणि अचानक घरामध्ये काळोख पडला आहे आणि समोर हे सगळं दृश्य आणि त्यामुळे ती अचानकपणे जोरात कानावर हात ठेवून आई असं ओरडते। पण घरात तर सगळेच जण असतात आणि जो काळोख असतो ना तो सुद्धा तिचा होणारा भास असतो, त्यामुळे ती लगेचच जाग्यावर येते आणि इकडे तिकडे आता पाहू लागते। त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की नाही, आपण जो विचार करत होतो तो वेगळाच होता, ती आता भानावर येते। तर दुसरीकडे मात्र आता रविराज आणि प्रतिमा हे सुद्धा बोलत असतात। तर रविराजांना माहिती असतं की नक्कीच काल काहीतरी झालं आहे, त्यामुळेच मला सायली ना थोडी वेगळी आणि जरा युनिक वाटली। मला ना या सगळ्याबद्दल सायलीला जाऊन विचारायलाच हवं की काल नेमकं काय झालं आहे ते, मी तिथे गेल्याशिवाय कळणार नाही। कारण ती काय म्हणाली बघितलंच ना, पाठराखीन म्हणजे सायलीच। मग आता प्रतिमा आणि रविराज हे दोघंही जण घराबाहेर पडत असतात। तर इकडे मात्र सायली एवढ्या जोरात का ओरडली हा विचारच सगळेच जण करत असतात। तर रविराज आणि त्याचसोबत इकडे मात्र प्रतिमा हे आता सुभेदारांच्या घरी पोहोचलेले असतात आणि सुभेदारांच्या घरी अचानक रविराज आणि प्रतिमा आल्यामुळे सगळीच जण चकित होतात। तर सायलीला सुद्धा आता त्यांच्यासमोर कसं रिॲक्ट व्हावं हे कळत नसतं। सायली मात्र आता तिचा आवाज आणि ह्या सगळ्यामुळे आधीच गोंधळून गेलेली असते। तर सगळीच जण तिच्याकडे जमलेली असतात आणि तिला विचारत असतात की काय झालं। त्यावर मात्र आता सायलीलाही कळत नसतं की काय सांगावं। सायली आता घाबरलेली असते। सायली चारही बाजूनी त्याच गोष्टींचा विचार करत असते की मला सारखं सारखं या सगळ्या गोष्टींचा भास का होतोय। दुसरीकडे मात्र आता प्रिया ही एकटीच बेडरूममध्ये बसलेली असते आणि ती आता विचारत असते, ती आता लक्षात ठेवते की नाही, आपल्याला ना ते गाठोडं जे ते बघायला हवं आणि ते जेव्हा व्यवस्थित आपण आणून ठेवू ना तेव्हाच तर आपण मोठ्या संकटापासून वाचू, असा ती विचार करते। आणि मग काय, ती आता ठरवते की तसंही घरात रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा सुद्धा नाही आहे। मग काय, हीच ती वेळ आहे, आपण लवकरच बाहेर पडूया आणि सगळ्याचा शोध घेऊया। म्हणूनच ती आता त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडत असते। पण तिला आता नागराज अडवतो आणि नागराज तिला म्हणत असतो, काय मग कुठे निघाली स्वारी,
ती आता त्याच्याशी खोटं बोलत असते. पण आता हा नागराज सगळं ओळखत असतो ना. नागराज तिला म्हणतो, अगं तू कितीही लपव ग, पण कोणत्याही गोष्टींना लपून राहणाऱ्यातल्या नाही आहेत. तू आता कुठे चालली आहेस ना तेही मला माहिती आहे. ते गाठोडं शोधण्यासाठीच तू बाहेर पडत आहेस, पण नाही सापडणार ग तुला ते गाठोडं. गाठोडं कसलं गाठोडं, प्रिया म्हणत असते. पण आता नागराज म्हणतो की अगं मला माहिती आहे ग सगळं, तू काय करतेस काय नाही हे सगळं माहिती आहे. तू एकेकाळी विसरतेस का, आपण एकाच टीममध्ये होतो, पण आता ज्या काही गोष्टी तू करतेस ना त्यामुळे तू एकटी पडत जातेस एवढं लक्षात ठेव. आणि राहिला प्रश्न तुझ्या खऱ्या आईबाबांचा, त्याचा तर शोध अर्जुन बरोबर घेणार आणि आम्ही ना त्याला त्या क्लूपर्यंत परफेक्ट असं पोचवणार. असं देखील आता इकडे नागराज जो आहे तो बोलत असतो. नागराज इतकी बडबड करत असतो, त्याचाच खूप जास्त राग जो काही आहे तो खरं तर इथे असणाऱ्या या प्रियाला येत असतो. आणि प्रियासुद्धा त्याला बोलायला जाते, पण नागराजने तिची अशा पद्धतीने बोलती बंद केलेली असते ना की तिला पुढे काही बोलता येत नाही. पण तिला आता लवकरात लवकर जाऊन तिथे असणारं ते गाठोडं पाहायचं असतं, कारण तिने ते गाठोडं अशा जागेवर टाकलं होतं की ते गाठोडं कोणीही घेणार नाही. आणि म्हणूनच त्या गाठोड्याचा तपास घ्यायला हवा, घरात कोण नाही आहे तोपर्यंत, कारण कालच आपण ते गाठोडं तिथे टाकले, दुसऱ्या कोणी ते उचलेपर्यंत आपण ते गाठोडं उचलायचा असा विचारच प्रियाच्या मनात असतो. पण तिला नागराजने असं काय विनवलेलं असतं ना ज्यामुळे आता तिची चारही बाजूने कोंडी झालेली असते. दुसरीकडे मात्र आता सगळीच कुटुंबीय खुश असतात आणि सेल्फीज काढत असतात. खूप छान असा हॅप्पी असा त्यांचा तो मुमेंट असतो. आणि त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा अचानक आल्यामुळे मात्र आता त्यांच्या या आनंदावर थोडं का होईना विरजण पडल्यासारखं होतं. पण कळतच नसतं की अचानकपणे ही लोक आली तरी कशी. आणि म्हणूनच आता सिनियर तू इथे कसं काय अचानक, हा आज दसरा आहे म्हणून का, आपट्याची पानं आणली असतील सोनं म्हणून द्यायला. अरे नाही, आम्ही ना आपट्याची पानं वगैरे काहीच नाही आली, खरं तर ना आम्ही घाईघाईतच निघालो म्हणून राहून गेलं असं प्रतिमा सांगू लागते. खरं तर ना आमचं काम ना जरा सायलीकडे होतं असं देखील आता ते म्हणू लागतात. मग काय, सायलीच्या लक्षात येतं की नक्कीच हे मला उलटसुलट प्रश्न विचारतील, म्हणून सायली ना आता तिकडनं पळ काढत असते, कारण तिला माहिती आहे की यांच्यासोबत मी खोटं बोलू शकत नाही. मग काय, सायली किचनमध्ये जात असते आणि घरातली कामं आहेत असं ती आता बोलत असते. आणि मग काय, घरातली कामं आहेत असं बोलत असतानाच रविराज तिला थांबवतात. रविराज आता सायलीला म्हणत असतात की सायली मला जरा सांग काय झालं आहे. तर आता सायलीसुद्धा न कळल्यासारखं विचारते, काय झालं आहे काका, मला खरंच माहीत नाही. तर रविराज काका म्हणतात, आता तू मला सांगतेस की अजून मी कोणाकडनं विचारून घेऊ, काय सत्य आहे ते सांगतेस ना मला, असं देखील आता रविराज काका म्हणू लागतात. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया, हिला आता कळत नसतं की काय करावं, कारण आहे ना तिला आता भीती वाटत असते की नागराज जे काही बोलत आहे ना ते हे दोघंही जण करून दाखवणार. म्हणजेच काय, हे दोघंही जण परफेक्ट टायमिंगवर जर तिथे पोचले तर आपला गेम होऊ शकतो, आपलं काही होऊ शकतं. खरंच माझे खरे आईबाबा यांना सापडले असतील का याचा सुद्धा विचार आहे ना ते आता करत असते. पण आम्ही तुझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत अर्जुनला जेव्हा पाठवू ना तेव्हाच तर आम्ही खुश होऊ, कारण आता तू पार्टी बदलली आहेस ना, मग असं तर करावंच लागेल असं देखील मुद्दामून नागराज बोलत असतो. दुसरीकडे आता सायलीला रविराज विचारत असतात आणि म्हणतात की तू सांगतेस का, सांग ना काय झालं आहे नेमकं. पण सायली काहीच असं नाही हो असं देखील आता म्हणत असते. मग इथे मात्र रविराजांना माहिती असतं की सायली काहीतरी लपवते. मग आता सायली लपवते तरी काय आहे हे कोणाकडनं जाणून घेता येईल. मग ते विचारत असतात आणि म्हणतात की बघ, माझा त्या तन्वीवर विश्वास नाही, ती खरं सांगेल खोटं सांगेल म्हणून मी तुझ्याशी विचारायला आलो. मला जर विचारायचं राहिलं असतं ना तर घरातही मी तिला विचारलं असतं, पण नाही ना, मला हे सगळं तुझ्या तोंडून ऐकायचं आहे नेमकं काय झालं आहे ते. पण आता इथे ती ऐकायला तयार नसते. म्हणूनच तिला आता रविराज म्हणतात की एक काम करूया, तू आमच्यासोबत घरी चल, तिथेच जाऊन काय ते सांग. पण आता सायली कारणं देत असते, नाही घरात खूप कामं आहेत, तसंही स्वयंपाकाचंही बाकी आहे असंही ती म्हणते. मग काय, कल्पना तिला सांगते, अगं सायली स्वयंपाकाचं काय ते बघून घेईल ग विमल, जा तू. पण आता सायली म्हणत असते की असं जाता येणार नाही ना, कारण घरात जे आहे ते थोडं वातावरण खूप चांगलं आहे
पण मला असं म्हणायचं होतं की जरा घरात सणवार असताना कसं बाहेर पडायचं ना, म्हणून मी येत नाही आहे. मग आता सायली या सगळ्या गोष्टींना थोड्याफार प्रमाणात का होईना इग्नोर करायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच काय तर सायलीला जायचं नसतं ना, त्यासाठी सायली कारणं शोधत असते की तिला जाता येणार नाही यासाठी. मग काय आता सायलीला तर जाता येणार नाही आहे म्हणून सायली विविध कारणं शोधत असते. पण त्याच वेळेला आता रविराजांना ती खरं काही सांगत नसते. मग काय रविराज जे आहेत ना ते आता सायलीला चांगलं जाप विचारत आता म्हणू लागतात की अगं ये मुली, मला ना सगळ्या गोष्टी कळत आहेत गं, तू मला का नाही सांगत असते. इकडे महिपत आणि नागराज हे दोघंही जण बोलत बसलेले असतात आणि त्या पाटीलला सुद्धा त्यांनी बोलवलेलं असतं. मग काय पाटील तिथे आल्याबरोबर म्हणतो की साहेब आता काय आमच्याकडे काम काढलं, बोला ना. मग आता महिपत म्हणतो की तुला एक मिसिंग कंप्लेंट करायची आहे. कशाची मिसिंग कंप्लेंट, जरा व्यवस्थित सांगू शकता का. तर अरे तू नाही का आम्हाला त्या बबलीपर्यंत पोचवलं, बबली लोखंडे, तिचीच मिसिंग कंप्लेंट करायची आहे, ती जरा करून टाक. मग आता मिसिंग कंप्लेंट मी म्हणजे साहेबांच्या नजरेत पुन्हा येऊ शकतो ना मी, म्हणून म्हटलं सांगितलेलं काम करायचं. महिपत आता म्हणू लागतो. मग काय आता पाटलाला ऐकावंच लागतं. पाटील म्हणतो की ठीक आहे साहेब, करीन मी तुमचं काम. मग आता पाटीलला या सगळ्याबद्दल सांगितल्यानंतर आता पाटीलही एकदम जोमात कामाला लागणार हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं आणि त्यासाठी तर ही जबाबदारी पाटीलकडे दिलेली असते. म्हणजे एकदा का मिसिंग कंप्लेंट गेली तर ती अर्जुनपर्यंत पोचणार हे सुद्धा आता त्यांना माहिती असतं. इकडे रविराज सायलीला विचारत असतात पण सायली त्यांना कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देत नसते. कारण आहे ना तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. कुठून कशाची सुरुवात करू हेही तिला कळत नसतं, म्हणून शांत बसलेली असते ती. पण आता रविराजांना संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी आहे. मग काय आता इथे अर्जुनच सांगू लागतो. अर्जुन म्हणतो की सिनियर ती असं बोलणार नाही, पण मी तुला सांगतो ना नेमकं काय झालं आहे ते. खरं तर ना प्रियानेच म्हणजे तन्वीनं तिला वचन दिलं आहे की तू पुन्हा कधीही त्या घरात येणार नाही. कारण तिला प्रतिमा आत्याचं आणि सायलीचं जे काही बॉन्ड आहे ना ते आवडत नाही आणि त्याचसाठी तिने सायलीकडनं वचन घेतलेलं आहे. मग सायली ही वचन देऊन बसलेली आहे ना, म्हणूनच सायली त्या घरात पुन्हा येणार नाही म्हणून ती टाळाटाळ करते. आता इथे अर्जुनने सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे सगळीच बाजू पूर्णपणे बदलून गेलेली असते आणि त्यामुळेच आता इकडे मात्र रविराज म्हणतात की वहिनी आता मी काही झालं ना तरीसुद्धा इकडनं या सायलीला घेऊन जाणारच आहे. सायली तू आता माझ्यासोबत यायचं आहे. पण रविराजांना सायली म्हणत असते की आता कुठे काका, प्लीज ना काका नको. पण आता रविराज ऐकत नसतात. रविराजांना माहिती असतं की नेमकं काय आहे ते आणि काय नाही आणि रविराजना शक्यतो तन्वीलाच म्हणजे त्या प्रियाला आपली खरी मुलगी मानतच नसतात जेवढं ते सायलीला मानत असतात. सायलीलाच ते वडिलांप्रमाणे प्रेम करत असतात. सायलीला आता ते म्हणत असतात की तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावंच लागेल. पण आता सायली पूर्णतः अडकून गेलेली असते की काय बोलावं. पण आता रविराज तिचं ऐकत नाहीत. रविराज तिचा हात धरतात आणि तिला फरफटत घेऊन जातात. कारण इथे आता त्यांना काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर बघायचंच आहे की नेमकं काय होतंय ते आणि प्रिया या सगळ्यावर काय रिॲक्ट करते ते हे सुद्धा त्यांना पाहायचं आहे. म्हणूनच तर ते तिला घेऊन जातात. दुसरीकडे मात्र साहेब मला जरा तुम्हाला हे सांगायचं होतं, मी मिसिंग कंप्लेंट करेन पण मला ना सावंत साहेबांची जरा भीती वाटते हो. म्हणजे ते जर या सगळ्या खोलात शिरले तर म्हणूनच मग त्यांनी मला विचारलं तर तू का कंप्लेंट वगैरे करतोय म्हणून मला थोडी भीती वाटते. मग आता महिपत सांगतो की तुलाच हे काम करावं लागणार आहे, नाहीतर तुला माहिती आहे की मी कसा आहे आणि कसा नाही ते. मग त्याच्यामुळे तू जर मिसिंग कंप्लेंट केलीस ना तर ते जरा बरं पडेल. असं काहीसं आता इथे महिपत जो आहे तो सांगू लागतो. मग काय पाटलाला महिपतचं काम तर करावंच लागणार असतं, त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो. सायलीला आता रविराज काका जे आहेत ते घेऊन जातात आणि ते थेट आता घरी पोचलेले असतात ते सुद्धा स्वतःच्या. आणि त्याचमुळे आता सायलीला जेव्हा ते घरी जाऊन घेऊन जातात तेव्हा नेमकी प्रिया ते गाठोडं घेऊन जाण्यासाठी निघालेली असते आणि जेव्हा गाठोडं घेऊन जायला ती निघते ना तेव्हा मात्र आता
समोरासमोर यांची भेट होते। त्याच वेळेला आता सायली ही पुन्हा एकदा या घरात आली आहे हे सगळं बघूनच प्रियाचा रागराग होत असतो। मात्र रविराज आता सायलीला प्रियाच्या समोरच सांगू लागतात की तुला या घरात कोणी येऊ नको हे सांगितलं आहे ते मला चांगलंच माहिती आहे, पण हे घर माझं आणि प्रतिमाचं आहे, त्यामुळे या घरावर तुझा तितकाच हक्क आहे आणि मला तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू माझी मुलगीच आहेस, त्यामुळे हे तुझं माहेर आहे आणि तुला तुझ्या माहेरामध्ये येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि कोणाची हिम्मत असेल ना तर त्याने माझ्यासमोर थांबवून दाखवावं, असं देखील आता रविराज म्हणत असतात। आणि ज्यांना या घरात नाही राहायचं ना ते तोंड घेऊन इकडनं निघून गेले ना तरी मला काही फरक पडणार नाही, असं देखील डायरेक्टली रविराजांनी आता म्हटलेलं असतं। त्यामुळे आता हे सगळं ऐकून त्याला खूपच जास्त राग येत असतो। प्रियाला कळत नसतं की आता काय बोलावं। प्रिया आता मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली असते। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रविराजांना सायली सांगत असते की काका खरंच ना आज माझ्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन तुम्ही कमी केलंय। माझ्या मनात सारखी हुरहुर होती की खरंच का मी पुन्हा कधीच येऊ शकणार नाही का, मी माझ्या प्रतिमा त्यांना भेटू शकणार नाही का, हेच सारखं माझ्या मनात होतं आणि आज मला तुम्ही त्या वचनातून मुक्त केलं ना मी धन्य पावले भरून पावले, असं देखील आता सायली बोलत असते। कारण सायली ना जरी काम करत असली ना तरीसुद्धा तिच्या मनात सारखे तेच विचार घोळत होते आणि त्यामुळेच आता जेव्हा रविराजांनी तिला या सगळ्यामधून मुक्त केलेलं असतं ना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टीचा सायलीला खूपच जास्त हेवा वाटू लागतो आणि सायली ना आता अक्षरशः रडू लागते। जेव्हा आता सायली रडत असते तेव्हा रविराज म्हणतात की बघ बाळा या घरामध्ये नेहमीच तुझं स्वागत आहे, हे घर तुझं आहे, त्यामुळे घरात राहताना कोणताही विचार करायचा नाही, बिनधास्तपणे इथे राहायचं आणि हे तुझं माहेरच आहे, त्यामुळे तुला या घरापासून कोणीही लांब करू शकणार नाही आणि ज्यांना जायचं असेल ते तिकडनं लगेच निघून जावेत, असं देखील आता रविराजांनी म्हटलेलं असतं। मग काय सायलीचे डोळे आधीच पूर्णपणे भरून आलेले असतात। त्यातच सायली जी आहे ते रविराजांचं हे वाक्य ऐकते आणि त्यामुळे आता ती रविराजांना जाऊन मिठी मारते, कारण शेवटी ते तिचे बाबा आहेत आणि कारण रविराजांनी सुद्धा तिला मुलीचं स्थान दिलेलं आहे आणि त्यामुळे आता सायली भरून पावलेली असते आणि रविराजही सायलीमध्ये आपली मुलगी बघत असतात। त्यांना सुद्धा ह्या प्रियामध्ये ना त्यांची मुलगी जाणवत नसते आणि त्यामुळेच ना आता सायलीला ते मायेने प्रेमाने सवय घेतात आणि प्रतिमाला सुद्धा त्यांचा हा बॉन्ड खूप जास्त आवडतो। अर्जुनही एकदमच खुश असतो आणि अर्जुनलाही आवडतं की हे सगळं काही एकदम बरं झालं, ते नाहीतर तो सुद्धा याच गोष्टीचा विचार करत होता की काय होईल। पण आता अखेरीस सायलीला पुन्हा एकदा प्रतिमा आत्याकडे आणि रविराजांकडे यायला भेटेल, त्यामुळे आता सायली खुश असते। मात्र आता दुसरीकडे प्रियाला खूप जास्त राग येत असतो। ती म्हणत असते की मी सगळं जुळवून आणलं होतं पण आता काय करावं। मग आता इथे अर्जुन मुद्दामून बोलतो कोणाला काही प्रॉब्लेम तर नाही ना, त्यावर आता प्रिया म्हणते की हे बाबांचं घर आहे तर बाबांना जर काही प्रॉब्लेम नसेल तर मला कशाला काय प्रॉब्लेम होणार आहे, मी काहीच बोललेली नाहीये, माझ्याकडे तुम्ही लोक ना असं बघू नका देखील आता प्रिया बोलू लागते। मग काय प्रिया आता हे सगळं जेव्हा बोलते ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती आता स्पष्टपणे सांगू लागते आणि त्यानंतर आता प्रिया तिकडनं रागाने निघते, कारण प्रियाला त्या गाठोड्याच्या शोधापर्यंत पोहोचायचं असतं आणि त्यामुळेच आता ती निघालेली असते। खरं तर तिला रागही आलेला असतो, तर दुसरीकडे सायलीला खूप छान वाटत असतं। तर इकडे आता महिपत हा पोलीस स्टेशनच्या इथे त्या पाटलाला भेटायला गेलेला असतो। पाटीलला विचारतो काय रे काम झालं का, केलीस का त्या मिसिंग कंप्लेंट बबलीची। मग नाही ना साहेब, आज आमचे साहेब नाही आलेत ना म्हणून। अरे त्या साहेबाचा तुझ्या त्या मिसिंग कंप्लेंटचा काय संबंध, असं आता महिपत विचारतो। त्यावर आता तो हवालदार पाटील जो आहे तो म्हणतो की काय ना साहेब, आज जर मी कंप्लेंट केली आणि ती आजच जर साहेबांच्या हाताखाली आली तर ते अर्जुनला सांगू शकतात ना, म्हणून म्हटलं की ते जेव्हा येतील ना तेव्हाच ही मिसिंग कंप्लेंट देतो, म्हणजे कसं ती गोष्ट अर्जुनपर्यंतही पोहोचेल। आता ही गोष्ट अशी सांगितल्यामुळे आता या सगळ्याला आता समजलेलं असतं ते म्हणजे महिपतला। महिपत म्हणतो हा रे पाटील हे बरोबर आहे तुझं, बरोबर योग्य ते काम कर आणि मगच तुला तुझा मोबदला मिळेल।
तुला काही झालं तरी योग्य ते काम करायचं आहे, मिसिंग कंप्लेंट द्यायची आहे त्या बबली लोखंडेची. तर दुसरीकडे आता प्रिया जिथे गाठोडं ठेवलेलं असतं तिथे येऊन पोहोचते आणि ते गाठोडं शोधायचं असतं तिला. त्या ठिकाणी ती बघत असते. तिला लक्षात असतं की आपण गाठोडं इथंच टाकलं होतं आणि इथे जास्ती रहदारी नाही आहे, म्हणूनच तिने मुद्दामून या रस्त्यावर ते गाठोडं टाकलं होतं. ती आता खुश होते आणि त्या जागेवर गाठोडं बघायला जाते. पण तिथे तिला एक ना असं लाल फडका दिसतो. ती खुश होते गाठोडं भेटले म्हणून. मग काय, त्या फडक्यामध्ये ना काहीच नसतं. त्यामुळे तिचा पोपट होतो. ती विचार करते की आता ते गाठोडं गेलं तरी कुठे, आणि ती आता डोक्याला हात लावून बसलेली असते. तिला समजतच नसतं, कारण तिने तर गाठोडं तिथंच टाकलेलं होतं. मग गाठोडं गेलं कुठे असेल असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. दुसरीकडे मात्र पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं नागराज मुद्दामून आता प्रियाची उलट तपासणी घेत असतो आणि म्हणत असतो की मला ना तुझ्याकडनं काही नकोय गं, ते दसऱ्याच्या शुभेच्छा, ते सोनं वगैरे काही नको, पण मी ना तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आणले. तुला काय वाटतं की तुझे खरी आई बाबा अजून नसतील ना, पण थांब, माझ्याकडे तुझ्यासाठी गिफ्ट आहे. हे आहे तुझे खरी आई बाबा. आणि आता या खऱ्या आई बाबांपर्यंत अर्जुन लवकरच पोचणार आहे. आणि जेव्हा प्रिया जी आहे ती तिच्या खऱ्या आईबाबांचा तो फोटो बघते तेव्हा मात्र ती चकित झालेली असते. आणि ही लोक माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोचले, आता माझं काय होईल काय नाही या मोठ्या संकटामध्ये प्रिया अडकलेली असते. तर दुसऱ्या दिवशी अर्जुनही आता सायलीचा ड्रेस शिवायच्या या बहाण्याने त्या घरात गेलेला असतो, म्हणजे जिथे प्रियाच्या वडिलांचं घर असतं. लोखंडे, सदाशिव लोखंडे यांच्या घरापर्यंत तो पोचलेला असतो. आणि त्यामुळेच आता तो म्हणत असतो की मला ना माझ्या बायकोचा ड्रेस शिवायचा होता, मी मापाचाही ड्रेस आणलेला आहे, मला जरा सांगाल का हा ड्रेस कधीपर्यंत शिवून मिळू शकतो. सदाशिव लोखंडेला अर्जुनने असं विचारलेलं असतं. मग काय, सदाशिव लोखंडे कॅलेंडर बघण्यासाठी पटापट आतमध्ये जातात. आणि त्याच वेळेला आता कॅलेंडरच्या बाजूला एक फोटो लावलेला असतो, ज्यामध्ये पूर्ण फॅमिलीचा फोटो असतो. त्यांच्या 3 मुली आणि हे दोघं नवरा बायको असा 5 जणांचा फॅमिली फोटो असतो. आणि तो भिंतीवरील फोटो पाहून आता अर्जुनला तर सत्य समजलेलंच असतं. आता मालिका नवीन कोणत्या वळणावर येऊन पोहोचणार आहे हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.